भुजबळ साहेब नाराज असण्याचं काय कारण आहे यापर्यंत अजून जायला थोडासा वेळ आहे। 4 तारखेचा निकाल लागल्यानंतरच त्यांची नाराजी असेल तर ती स्पष्ट होईल। भुजबळ यांची जी भूमिका होती कालची आव्हाडांबद्दल यावरून ते नाराज असल्याचं अशी चर्चा रंगू लागलेली आहे। नाही, असं मला वाटत नाही की भुजबळ जी नाराज असतील। भुजबळ साहेब नाराज असण्याचं काय कारण आहे यापर्यंत अजून जायला थोडासा वेळ आहे। 4 तारखेचा निकाल लागल्यानंतरच त्यांची नाराजी असेल तर ती स्पष्ट होईल। ती आता नाराजी ती आहे वरवरची असल्याची दिसते आहे, पण त्यांनी अनेकदा माझी कुठलीही नाराजी नाही स्पष्ट केला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात भुजबळ साहेब जे बोलले ते खरं बोलले की त्याने ते जाणून बुजून केलेली चूक नाही, तर ती अनावधानाने झालेली चूक आहे। कारण जितेंद्र आव्हाड हा हे व्यक्ती पुरोगामी विचाराची व्यक्ती आहेत। हे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन सातत्यानं त्यांनी किल्ला लढवला आहे आणि विशेष करून मनुस्मृतीच्या आणि धर्मांधशक्तीच्या विरुद्ध सातत्यानं त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। त्यामुळे त्याचा बाऊ करून मनुस्मृतीचं आलेलं प्रकरण दाबण्याचं काम या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करते आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। तुम्ही दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, काय निरीक्षण नोंदवलं तुम्ही? नाही, प्रचंड वाईट अवस्था आहे। कुठेही पाण्याचा थांगपत्ता नाही। जवळपास संभाजीनगरमध्ये मराठवाडा विभागामध्ये आत्ताच्याला 7,500 टँकर सुरू आहे आणि 750 टँकर एका संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे, 500 टँकर जालन्यामध्ये सुरू आहे आणि जवळपास 700 टँकर आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि इतर जिल्ह्यातील टँकर मिळवले तर 7,000 ते 8,000 टँकर सुरू आहे। तुमच्या शेततळ्यामध्ये पाणी नाही, त्यामध्ये बंधाऱ्यामध्ये पाणी नाही, विहिरीमध्ये पाणी नाही आणि सर्व छोटे धरणं आहेत ते कोरडे पडलेत। पिण्याच्या पाण्यासाठी टँकरशिवाय पर्याय नाही। सगळे डाळिंबाची शेती वाढली, तुमच्या मला वाटतं संत्रा आपल्या निंबू आहे आणि मोसंबी आहे, या संपूर्ण बागा आता सुकून गेल्या आहेत। त्या पुन्हा त्यांच्या हातात येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्यांना देण्यासाठी सुद्धा अनेक भागात पाणी नाही। सुकलेली पूर्ण बाग मी पाहून आलो। शेतकऱ्यांना कुठलीही मदत अजून मिळाली नाही। आत्ताच मला यवतमाळवरून शेतकऱ्यांचा फोन आला पुसदवरून की 4 एकर त्याच्या केळीचं पीक उद्ध्वस्त झालं। फक्त पंचनामे करतात, पंचनाम्यांनी पोट भरत नाही। पंचनामे केल्याबरोबर त्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे। मागच्या 6 महिन्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत, गारपीट आली किंवा त्यामध्ये अतिवृष्टी आली, अशा वेळेस वादळ आलं, ती कुठलीही मदत आत्ता मिळालेली नाही। केवळ घोषणा आणि मूर्ख बनवण्याचं शेतकऱ्यांना काम एवढं सुरू आहे आणि ते टेंडरबाज सरकार टेंडर काढण्यामध्ये व्यस्त आहे। जर या मूर्खांना मदत करायचीच असती तर ते करू शकले असते। ते आचारसंहितेचा बागोलबुवा करण्याची गरज नव्हती, कारण निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागून तुम्ही 25,000 कोटीचे टेंडर काढू शकता आणि मग हे काढायला याला शेतकऱ्याला मदत करायला तुम्ही परमिशन घेऊ शकत नाही। म्हणजे हा दुपट्टीपणा आहे। हे टेंडरबाज आणि टक्केवारीवाले सरकार यांचं एवढंच काम शिल्लक आहे की जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडून राज्याला खा आणि बाकी भाडमे जाय, असंच सगळं ते एकूण मला यांच्या कारभारावरून दिसते आहे। तर शेतकरी आणि दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर स्थितीमध्ये मला वाटतं की शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची आवश्यकता आहे। पीक कर्जासाठी आता काही भागामध्ये 50% अधिक दुष्काळाची नोंद झाली। ती टंचाईग्रस्त तालुके घोषित केले। त्या तालुक्यामध्ये पिकांचं पुनर्गठन करण्याची आवश्यकता होती। पीक पुनर्गठन अजून पत्ता नाही, तो GR काढला नाही, त्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही आहे। शेतकरी बियाणासाठी लाईनमध्ये मरतो आहे। यावर्षी सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, म्हणून आम्ही मागणी केली की पूर्णतः उद्या मी 10 वाजता नागपूर विभागातील लोकप्रतिनिधींची बैठक लावली आहे। 10 वाजता ती बैठक होणार आहे। त्यानंतर आमचा दौराही पूर्व विदर्भातला ठरणार आहे। परंतु आपल्याला सांगतो आहे की शेतकऱ्याला आता तातडीनं कर्जमुक्त करण्याची आवश्यकता आहे। नव्यानं पीक कर्ज देण्याची आवश्यकता आहे। बियाणे त्वरित उपलब्ध करून दिले पाहिजेत, तरच हा शेतकरी आणि नवीन कर्ज देऊन हा शेतकरी तरी सावरेल।
नाहीतर हा शेतकरी पुन्हा यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये उभा राहील की नाही ही भयंकर अशी अवस्था झालेली आहे. जे पी नड्डा आणि अमित शहांची दिल्लीत बैठका सुरू आहे, सत्र सुरू आहे. त्यांना वाटते की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फटका बसेल. या दोन्ही सगळीकडेच बसतो आहे, देशात बसतो आहे, पंजाबमध्ये बसतो आहे, हरियाणामध्ये बसतो आहे, कर्नाटकामध्ये साफ झाले आहेत, महाराष्ट्रात साफ होणार आहेत. 8 जागा जेमतेम भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळतील. त्यापेक्षा अधिकची एकही जागा मिळणार नाही, मी 4 दिवस पूर्वी सांगतो आहे. आणि त्यापेक्षा या देशातून मोदी सरकारला हटवणं हाच एकमेव उद्देश जनतेने नजरेसमोर ठेवला आहे. ज्या पद्धतीनं असंबंधित बोलून देशाच्या पंतप्रधानांची जी बोलण्याची पातळी ती आता लोकांनी बघितली. त्यावर मनमोहन सिंग साहेबांनी, आमच्या माजी पंतप्रधानांनी जे काही टिप्पणी केली तो एक धडा दिला. त्यावरून समजून घ्यायला पाहिजेत की कुठल्या स्तरावरचं राजकारण आणि कुठल्या पदावरच्या व्यक्तींनी करावं यापेक्षा दुर्दैव या देशाचं कधीच झालेलं नाही. आणि म्हणून सांगतो की अधपतन झालेलं आहे. ते कितीही बैठका घेऊ देत. वाराणसीमध्ये आज साधूंच्या बैठका घ्याव्या लागल्या. 10 वर्ष साधूंना विचारलं नाही, पण साधूंना आता आवाहन करायला लागलं की नरेंद्र मोदीजींना निवडून आणण्यासाठी. ही अवस्था त्यांची झालेली आहे. तिथेही सुद्धा जर आजची स्थिती अशी आहे की त्यांची ती जागासुद्धा अडचणीची आहे असं लोक सांगतात. तिथे सुद्धा नरेंद्र मोदींजींना फाईट द्यावं लागेल, झुजावं लागेल विजय संपादन करायसाठी. ही अवस्था आहे. म्हणजेच यूपीमध्ये साधारणतः आम्ही 45 जागेच्या आसपास जागा जिंकत आहोत. बिहारमध्ये साफ झाली आहे BJP आणि आघाडी. महाराष्ट्रात तर साफ झालीच आहे. त्यामुळं पंजाब असेल, हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, आसाम असेल, उडीसा असेल, यामध्ये पूर्णतः एकतर्फा देशातील वातावरण हे इंडियाच्या बाजूला आहे. आणि इंडियाची सरकार 5 तारखेला 4 तारखेला संध्याकाळी येणार, निकालानंतर 5 तारखेला स्थापन होणार. हा आता कुठेही लपून राहिलेलं नाही. ज्या पद्धतीनं जी भाषणं करून भांबावल्यासारखी स्थिती भाजपाची आहे त्यातून ते स्पष्ट झालेलं. हे आता उंदीर आढळू देत, घुस आढळू देत. आता हे सरकारच सध्या राज्याला उंदीर घुस घालून पकडून काढत आहे. त्यामुळे लक्ष कुणाचं आहे? राज्यकर्त्यांचं कुठे लक्ष आहे? आपापल्या सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहेत, टक्केवारी आणि टेंडरबाजीमध्ये मशगूल आहेत. त्यामुळे त्यांना लोकांच्या जीवनाशी काही देणं घेणं नाही. आणि म्हणून असे प्रकार घडत आहेत. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत. जी कंपनी आहे ती ब्लॅकलिस्टेड केली पाहिजेत. जर बंद पाकिटामध्ये उंदीर येत असेल तर त्या कंपनीला पुन्हा भविष्यात काम देता कामा नये. त्याच्यावर FIR नोंदवला पाहिजेत. लोकांच्या जीवनाशी खेळतो आहे. फूड अँड ड्रग्सवाल्यांनी कारवाई करावी, महिला आपल्या शालेय शिक्षण विभाग त्यांनी कारवाई करावी, शासनाने कारवाई करावी, जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी आणि अशा लोकांना पुन्हा काम देण्यात येऊ नये याची खबरदारी घ्यावी. हो, जितेंद्र आव्हाडावरून NCPमध्ये जे आहे ते झुंपल्याचं चित्रकार हसन मुश्रीफांनी म्हटलं की भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण करणं चुकीच्या, उलट त्यांनी खडसा व्हायला त्यांना पाहिजे. सोडा, हे काय दलबदलू जे आहे हे वारंवार त्यांची इज्जत अब्रू तशीच गेलेली आहे लोकांच्या नजरेमध्ये. लोकांच्या नजरेमध्ये ज्यांची अब्रू शून्य आहे त्यांनी स्वतः आता काहीतरी सावरण्याचं काम करू नये. जे भुजबळ साहेब बोलले ते सत्य बोलले, ते मी पण बोलतो आहे. कारण जितेंद्र आव्हाडांची त्यामध्ये कुठेही चूक दिसत नाही. ती चूक अशी अनावधानाने झालेली आहे. बाबासाहेबांचा फोटो फाडणं त्यांना माहीत आहे की त्याचे परिणाम काय होतील. कोणीही फाडू शकत नाही. कारण या देशाचा अभिमान, स्वाभिमान आणि दैवत म्हणून आपण त्यांना मानतो. आणि तशा महापुरुषाचं, महामानवांचं फोटो कोणी फाडू शकणार नाही. आणि त्या विचाराचे व्यक्ती नाही. ती भाजपकडून अपेक्षा असेल, ते मनोवाद्याकडून ते करू शकतील, पण जितेंद्र आव्हाड करू शकणार नाही. त्यासाठी ते जे काही म्हणतायत की त्यांची चूक आहे, ते येणाऱ्या काळात हसन मुश्रीफांना चूक कोणाची आहे हे कळेल. तेच कारण सांगत आहेत सत्ताधारी. मी सांगितलं तुम्हाला 25,000 कोटीचे टेंडर या नालायक लोकांनी स्पेशल परमिशन घेऊन निवडणूक आयोगाची काढलेत. हे काढायला कसं जमतं? तुम्हाला टक्केवारी खायसाठी जमतं काय? आणि शेतकऱ्याला मदतीच्या वेळेस ते सांगतात की आता आचारसंहिता आहे, आम्ही बैठक लावू शकत नाही, आम्ही मीटिंग घेऊ शकत नाही, आम्ही मदत करू शकत नाही. अरे कसला झक मारायची तुम्ही आचारसंहिता सांगताय आम्हाला आणि शेतकऱ्याला फसवताय? हे शुद्ध धुडफेक आहे. मराठा समाजाच्या योजनांची माहिती देण्यासाठी जे जाहिरातीचा खर्च काढला, नियोजन केलं, 26 कोटींचं केलं. सुप्रियाताई म्हटली की योजनांवर खर्च करायला पाहिजे, जाहिरातीवर कसं?
नाही, ते आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही मराठा समाजाच्यासाठी भरपूर काही केलं आहे दाखवण्याचा तो सोंग आहे. म्हणजे योजना कमी आणि जाहिराती जास्त, खर्च कमी आणि जाहिरातीवरचा खर्च जास्त, हा एक बागुलबुवा ते सगळे मोदी सरकारकडून राज्य सरकार शिकले, ट्रेनिंग त्यांचीच आहे की काम कमी करा पण जाहिराती जास्त करा. तर ते तसंच प्रकार यामध्ये झालेला आहे. कांद्याचे भाव पुन्हा पडायला लागले. दक्षिणेनं 40% टॅक्स कमी केला, त्यामुळे लासलगावच्या कांद्यावर परिणाम व्हायला लागला. कोणी भाव कमी केलाय? दक्षिणेतला टॅक्स कमी केला. दक्षिण भारतातील टॅक्स कमी केला आहे 40%, कारण तेथील शेतकऱ्यांना त्यांना वाचवायचं होतं. शेतकऱ्यांच्या कांद्याला त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून नेऊन योग्य भाव देण्याचं होतं. हे महाराष्ट्र सरकारही करू शकतं. हे काय झोपले आहेत काय? जे दक्षिण भारतातील राज्य करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 40 काय 50% कमी करावं आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. ते देण्याची आवश्यकता आहे, ते करावं. ये बताइए कि इलेक्शन खत्म होने पर आया है, प्रधानमंत्री साधना करने के लिए कन्याकुमारी गया है क्या? नहीं, साधना करे या कुछ और विपश्यना करे, अभी कोई फ़र्क पड़ने वाला नहीं है. वो परमानेंट साधना पे ही बैठना उनके लिए उचित रहेगा, ऐसा देश कह रहा है. तो वो परमानेंट साधना पे बैठे रहे. 48 तास या 24 तास बैठने की ज़रूरत नहीं है. जनता देश की चाहती है कि वो परमानेंट अपने साधना पे चले जाए, तो देश सुखी हो जाएगा. जिस तरह से आप बोल रहे हैं, जिस तरह से आप बोल रहे हैं, 22 वर्षीय तरुणीला जमिनीच्या भरातून जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मुंबईतून गुंड बोलवल्याचं एक व्हिडिओ समाजमाध्यमावर आहे. मला माहिती नाही, मी माहिती घेऊन सांगतो. ती माहिती मला एकाने सांगितली, पण अधुरी सांगितली आहे. असा प्रकार झालेला आहे, कारण आताच मी फोनवर येत होतो, त्याने मला डिटेल पाठवत आहे. पाठवून झाल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन. पण मी काल जालन्यात होतो, मी काल संभाजीनगरमध्ये होतो. तिथे सुद्धा काय चाललं आहे, सत्ताधारी गरिबांचे घरं टाव फोडताना पाहिलं तुम्ही सगळ्यांनी फोटो, किती भयावह आहे. तर हे जमिनीच्या माध्यमातून हे जे सत्ताधारी आहेत त्यांना पाठबळ देणारी आहेत, हे गुंडांच्या टोळ्यापासून मोक्याच्या जागा बडकवणं हा सर्रास धंदा महाराष्ट्रात सुरू आहे. 4 तारीख के पहले लीडर आने के पहले ही सब पार्टियां अपने अपने तरीके से ये मीटिंग ले रही है, ये आघाड़ी की भी बैठक होने वाली है, बीजेपी भी लड़ रही है. क्या लगता है कि नहीं, देखो स्पष्ट है कि इंडिया आघाड़ी को बहुमत मिल रहा है. एक सुप्त लाट देश में चल रही थी और हमारे राहुल जी ने कहा कि हमारा पंतप्रधान का उम्मीदवार 24 घंटे के अंदर हम तय करेंगे और उसका नाम राष्ट्रपति को हम देंगे. तो इसीलिए तैयारी सब कर रहे हैं. सबसे तैयारी करने के लिए जो अपनी अपनी पार्टी करती है, पर भारतीय जनता पक्ष अगर कोई तैयारी कर रहा है तो जाने की तैयारी कर रहा है और हम आने की तैयारी कर रहे हैं. महाराष्ट्र में कितनी सीट आएगी? हम लोग महाराष्ट्र में 35 से 38 सीट जीतेंगे. ये लिख लो आप. 38 के नीचे हम लोग एक जगह भी कम नहीं जीतेंगे. अंजलि कामानिया ने आरोप लगाया अजित पवार पे कि सीपी को बार-बार उन्हें फोन किया है. नहीं, वो हमने भी मांग की है कि अगर ऐसा आरोप हुआ है तो इसकी निष्पक्ष जांच हो, इनके कॉल रिकॉर्ड निकाले जाए और उसकी इंक्वायरी की जाए. यह हमने भी मांग की है. शेवट हां, आता शेड्यूल नेहमीच बदलत आला आहे. सगळ्या परीक्षेचं गोंधळ आणि गडबड गेल्या अनेक वर्षापासून आपण हे 7-8 वर्षात तेच झालेलं आहे. आता ते बदलणं, वेळेवर तारखा बदलणं, पोरांना परेशान करणं, सेंटर बरोबर न देणं, वेळेवर सेंटर बदलणं, पेपर फोडणं आणि त्या जीवनाशी खेळणं हे सातत्यानं या राज्यामध्ये सुरू आहे. त्यासाठी खरं तर ही तारीख दिल्यानंतर बरं आहे की जुलैमध्ये आहे, त्यामुळे पोरांना सवरायला वेळ मिळेल. परंतु अशा तारखा एकदा वारंवार का बदलतात? यांची तयारी नसताना तारखा का डिक्लेअर करतात? हे यांचा अभ्यास नाही तर मग वेळ कशाला देतात? या सगळ्या गोष्टी कुठेतरी आल्या पाहिजेत आणि शेड्यूल एकदा दिल्यानंतर तो बदलता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही ती काळजी नक्की घेऊ. राजनाथ सिंह ने बोला है कल भाषण में कि पाकिस्तान भी भारत की जो प्रगति है उसको मान रहा है सिवाय कांग्रेस के. पाकिस्तान भारत की प्रगति को मान रहा है कि भारत प्रगति कर किसने कहा? राजनाथ सिंह ने कहा है. राजनाथ सिंह की जब एक पंतप्रधान ने को उन्होंने बनाया राजनाथ सिंह जी ने, अब जाते जाते जो दिया टिमटिमाता है वैसी स्थिति वो राजनाथ सिंह जी की है, वही स्थिति है. क्योंकि उनको पूरे को मालूम है कि पाकिस्तान के टुकड़े किसने किया. पाकिस्तान के टुकड़े कांग्रेस ने किया. आज जो प्रगति हुई 10 साल में नहीं है. IIT IIM जो खड़े हुए हैं, इस देश में पूरा का पूरा एक इंफ्रास्ट्रक्चर और डेवलपमेंट हुआ है. यहाँ पे जो बच्चों को रोजगार और देश का अर्थव्यवस्था को
मनमोहन सिंह से लेकर तो नेहरू ने जो नीतियाँ बनाई है ये सबको पता है। ये ऐसे है कि कोई बनाता है और ये उसको बिगाड़ने का काम करते हैं। तो हमने बनाने का काम किया है और 10 साल में इन्होंने बिगाड़ने का काम किया है। पाकिस्तान अपनी औकात पाकिस्तान को पता है, तो भारत के 10 साल की प्रगति नहीं बोल सकता वो। पूरे हिंदुस्तान में जो प्रगति हुई है नेहरू से लेकर तो अभी तक की प्रगति पर बोला है। वो झूठ बोलकर लोगों को गुमराह करने का काम राजनाथ सिंह करते हैं। हो एका बाजूने राज्यात एक छोटा प्रश्न हो राज्यात कोळसा टंचाई असताना चंद्रपूर जिल्ह्यातल्या पांढरपवनी गावातून जी आहे ती मिक्स कोळशाची तस्करी आंध्र प्रदेशमध्ये केली जाते। नाही, ते आंध्राला जो कोळसा पुरवठा केला जातो आहे तो कोळसा RCRचे टेंडर घेतलं गेलं आहे त्या वाशरीनी, आणि ते वाशरीमधून भुकटी वजा म्हणजे ज्या पॉवर प्रोजेक्टमधून जे भुकटी वेस्ट भुकटी असते ती कोळशात मिळवून ती 50% मिळवतात आणि कोळसा 50%। तर याची तक्रार आता ते आंध्रामध्ये तो कोळसा जातो, महाराष्ट्रात गेला असता तर आम्ही तक्रार केली असती, पण आंध्राच्याही सरकारला आम्ही पत्र पाठवून सांगू की तुम्हारे कोल में भी गोलमाल आहे, हे आम्ही त्यांना कळवणार आहोत। हे ती तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे आणि त्याची माहिती मी आंध्र सरकारला मुख्यमंत्र्यांना तिथल्या कळवणार आहे की जो तुम्ही RCRचा टेंडर महाराष्ट्रातील एजन्सीला दिला आहे तो अर्धा कोळसा पाठवतो आणि अर्धा चुरी मिळवून वेस्ट कोल ज्याला रिजेक्ट कोल आहे किंवा त्याला आपण डस्ट आहे कोळ आपल्या पॉवर प्रोजेक्टमधली ती डस्ट पाठवते, हे त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून देणार आहोत। मनमोहन सिंह का जो टिप्पणी जिस तरीके से मनमोहन सिंह के ऊपर जिस तरीके से टिप्पणी हो रही है कि उनका दावा था कि मुस्लिम का पहला दावा रहेगा देश में, क्या कहेंगे? भाजपा जिस तरीके से प्रचार कर रहा है नहीं, झूठ का पुलिंदा है। जब मुंह खोलते हैं भाजपा तो उसके मुंह से सच निकलता ही नहीं, झूठ निकलता है। वो बात पुरानी, उनका खुलासा हो चुका है। अब ये सब जितने भी बातें की गई है कि उन्होंने मंगलसूत्र से लेकर तो भैंस से लेकर, तो ये कोई पंतप्रधान की भाषा होती है? ये भाषा की गई है, इसमें कोई तथ्य नहीं है। मनमोहन सिंह ने सबके लिए काम किया है, उनके भाषण पूरा सुनने के बाद में उसका खुलासा भी हो चुका है। ये झूठ बोलकर लोगों को गुमराह करते हैं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।